सगळ्यांना सर्वात पहिले तीळ संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हाय हॅलो सगळ्यांना. बघा आज मी देवाच्या मंदिरापासून सुरुवात करत आहे ब्लॉगला. बघा इथे मस्त पूजा पण झाली, हार पण बघू शकता किती छान आहे मस्त. चला मी आता काय करत आहे आणि आरची काय करते दाखवते. हे बघा आरची कांदे, मिरची आणि टमाटर, कोथिंबीर हे चिरणं चालू आहे तिचावाला, कारण की तिला बनवायचं आहे भेल. आणि इकडे मी स्वयंपाक मांडलेला आहे. स्वयंपाक म्हणजे फक्त डाळच मांडलेली आहे मी खिचडीसाठी. आणि इकडे मी गूळ पण चिरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे पण मस्त भाजून घेतलेले आहेत आणि ते तीळ पण आहे मस्त. आणि ते मुरमुरा पण आहे, मला बनवायचे लाडू मुरमुऱ्याचे. आणि त्या वालाचे शेंगा आहे हे पण तोडून घ्यायचे आहेत आणि शेंगाची भाजी करायची. आजीने बघा हा कोथिंबीर मस्त चिरून धुवून ठेवलेला आहे टोपलीमध्ये. काय झालं का बरं, म्हणजे उपाशी राहते का तू? बनवून नाही देत तर काही नवीन मोठी गोष्ट झाली नाही काय? बापरे बापरे. चला मी आता लाडू बनवते मुरमुऱ्याचे. तर बघा इथे माझे लाडू पण बनून झाले मस्त. बघा कसे लाडू आहेत मस्त छान. आणि आरचीचा खाना पण चालू आहे. आणि फर्स्ट टाइम केले बरं मी लाडू. करत होते गावात असताना तेव्हा जमत होते, आणि जेव्हापासून मी नागपूरला आले ना तेव्हापासून मला लाडूच नाही जमत. तर मी आज पहिल्यांदा करत आहे यूट्यूबवर बघून. बघितलं आणि नंतर करायला घेतलं तर जमले एवढे लाडू मस्त. छान झाले एवढे. मी थोडेसेच केले बरं, आणि बाकीचे मुरमुरे मी हे बघा काय इथे ठेवलेले आहेत. आता हे जमले तर नंतर याचे पण करणार आहे. आणि गुड पण आहे. आणि एक तिळाचा लाडू बनवला आहे मी नैवेद्यासाठी. हा बघा, कारण की काल जे लाडू बनवले आहेत ते पूर्ण उष्टे झाले आहेत, तर म्हणून आता नैवेद्यासाठी एक लाडू बनवलेला आहे. तो झाकून ठेवला तर हात लागत तर खाण्याची नाही तो कशाला नाही ग बाई. आणि छान मस्त असे लाडू झालेले आहेत माझेवाले मस्त. बघू शकता तुम्ही किती छान लाडू. माझे किती वर्ष नंतर आता मी लाडू बनवलं. 10-12 वर्ष झाले नंतर आहे ना आरती. 10-12 वर्षानंतर पहिल्यांदा बनवलं, तर मला खूप कौतुक वाटत आहे. आता जमलं तर कौतुक वाटते का नाही? जी वस्तू आपल्याला जमत नव्हती ते पूर्ण, तर मग ते कसं वाटत होतं. आता जमली तर त्याचं कौतुकच वाटणार आहे ना. तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते आता. मस्तपैकी छान छान लाडू झाले आहेत. काय आजची छान छान. चला आता मी पहिले स्वयंपाक करते. आरचीने भेल पण बनवला आणि खाऊन पण झाला तिचा. आहे तिथे साईडसाठी ठेवला आहे. बरं झालं. चला तुमचा तर झालाच असेल स्वयंपाक, माझा व्हायचा आहे. मी करून घेते आता पटापट स्वयंपाक. काढा आता, छान वाटत आहे. चला आम्ही आता चाललो टेरेसवर. बघू आता काय मावला. तर बघा पतंग. खोल गेट खोल. किती छान आहे. हा टेबल आपला होय. हा वाला हा आणून ठेवला असं. खोल. दिवसभरापासून आता आलो. आता थोडं माहोल वाटत आहे. नाही आपली नाही आहे. तर बघा इथला माहोल कसं वाटते. किती छान. तर बघा इथे
किती बापरे. इथला लोकेशन बघा कसं आहे. अशी बारीक 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 घरं दिसते. क्या कर रही रे तू. तर तुम्ही ना बघितला मोरचा माहोल कसा आहे. मस्त. कोण आलाय. तर मस्त माहोल होता पण तेवढा तर नव्हताच, कमीच होता आजचा माहोल. आणि आता आली पण खाली आणि दिवा वगैरे लावून घेतला देवाजवळ. बघा देवाजवळ मस्त दिवा लावला आणि ऊद पण मस्त जाळून घेतलेली आहे. कारण की मच्छर पण होते मग घरात, म्हणून ऊद लावून घेतला आहे. आणि आता माझ्या स्वयंपाक वट्ट्यावर तर बघू शकता आता पसारा तर आहेच. स्वयंपाक आणि माझं भांडे पण घासायचीच आहे. स्वयंपाक झालेलाच आहे माझा, फक्त आता पोळ्या टाकायच्या आहे. पोळ्या टाकते आणि नंतर मग वट्टा आवरते. चला आता मी करून घेते पोळ्या करून घेते. पहिले मस्त दिवा वगैरे लावलेला आहे, धूप लावलेला आहे, प्रसन्न वाटते. मस्त घर छान मस्त. रोज तर काही आरची लावत नाही दिवा, आज मी घरी असल्यावरच लावते. तर चला आता उद्या जायचं हळदी कुंकूला आणि लूट पण आहे. आणि 3च दिवस आलेली आहे संक्रांत. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि कसं आहे, कसला उखाणा आहे का तो. तिळाचा गोडवा आपुलके वाढवा, माझ्या फॅमिलीसाठी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसं आहे काय माहिती नाही मला. एक उखाणा घेऊ का. तर घेते बघा. मोत्याची माळ सोन्याचा साज, मोत्याची माळ सोन्याचा साज. आणि किशोररावांचे नाव घेते, आज आहे संक्रांत. कसं वाटलं माझ्या उखाणा. चला आता मी पटकन पोळ्या टाकते, नंतर भेटू. तर बघा आता माझं स्वयंपाक पण झालेला आहे. पोळ्या टाकायच्या होत्या ते पण टाकून घेतला आणि वट्ट्यावर पसारा होता तो पण आवरून झालेला आहे बघा. आणि भांडे पण पुसून झाले सर्व आणि फरशी पण पुसून घेतली किचन. आणि देवाला नैवेद्य पण केला आहे बघा. मस्त दिवा पण लावून घेतलेला देवाला. आता वाजले 8 नाही 7:45 वाजले आता. आणि धुवा धुवा दिसत आहे तुम्हाला, कारण की तेव्हापासून ऊद लावलेला आहे तर तोच जळतच आहे आतापर्यंत. तर चला आता लागली भूक तर नाही लागली मला, भूक लागलीच नाही कारण की खाणं चालूच आहे सकाळपासून काही ना काही. आताच एक मुरमुऱ्याचा लाडू खाल्ला. आरचीला खा म्हटलं तर आरची काही खाण्यापिण्याकडे तिचं काही लक्ष आहे नाही. आज मी घासला तो चम्मच. वारे वा त्याला घे ना दुसरा. केला ना सर्वच झाला. हा खिचडीमध्ये बघ बरं मी मीठ टाकलं का नाही तर टाक. नाही आहे ते तोडून ठेवलंय फ्रीज मध्ये. बघ नाही ते टोपली बघ तिथे वट्ट्यावर टोपली आहे, तोडून ठेवलंय फक्त चिरायचं आहे. राहू दे असू दे, फक्त खिचडीमध्ये बघ. अगं मी मीठ टाकलंय ना तेवढंच. नाही बाबा ही पोरगी एवढी हेकड आहे ना. अगं खिचडीमध्ये वरून तू टाक ना स्वतःकडे, फक्त टेस्ट तर कर खिचडीत मीठ आहे की नाही. आणि इकडे मग मी टाकते ना वरून मीठ, मग टेस्ट बाकी काही नाही. तर आमचा दिवस कसा गेलेला आहे. आणि मला उद्या आणायचं आहे वाण आणि मला शनिवारला करायचा हळदी कुंकूचा कार्यक्रम.
तर उद्या आणायचं आहे वाण आणि हळदी कुंकवाला पण जायचं आहे उद्या. तर चला. काय झालं का आरची? कशाला? ना सगळ्यांना होते तेच. अगं कशासाठी? कशासाठी? अगं कशासाठी? आता सैल आला. सैल. अरे रामा 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 रामा. काय झालं? काय बघत आहे? बाथरूम गेलेत. पहिले अगोदर दरवाजाला. काय झालं तर काय बघत आहे तू? काय बघत आहे? काय झालं? कमी झाले? झालं काय तर? पिशवी आणली त्यानं. चला आमचं तर जेवण झालेलं आहे. आता वाजले 10. सैल जेवण झालं तुझं? सैल आता बँकेतून पण आलाय. जेवण वगैरे झालं. चला आता आमची झोपाची तयारी. हो ना बाळा, झोप नाही लागली तुला? जाग तू. मला तर झोप लागली आहे. मी तर झोपते आता. चला बाय, गुड नाईट. आणि सकाळी लवकर जाग येत नाही. 8 वाजता उठली आज. मग उद्या पण सुट्टी आहे. सुट्टी आहे मॅडम उद्या. अरे हो, अजून उद्या इलेक्शन आहे. चला बाय.